व्यक्त केला आहे। मुंबईत CIIAच्या वतीने आयोजित आर्थिक परिषदेत आज मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी मार्गदर्शन केलं। भारतातील भांडवली बाजाराने केवळ आकारमानच न वाढवता उद्देशपूर्तीसाठीही प्रगती करायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। दीर्घकालीन मूल्य निर्मितीकडे लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन त्यांनी केलं। त्यांनी विक्रमी बाजार भांडवलीकरण किंवा वाढत्या डेरिव्हेटिव्हज व्हॉल्यूमसह चुकीचे पायंडे पाडणाऱ्यांना देखील इशारा दिला। हे आर्थिक परिपक्वतेचे खरे संकेत नाहीत असं सांगत अशा निकषांवर जास्त भर दिल्यानं घरगुती बचत उत्पादक गुंतवणुकीपासून दूर जाऊ शकतो असा इशारा नागेश्वरन यांनी दिला। सुरुवातीच्या टप्प्यातील गुंतवणूकदारांसाठी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगचा वापर वाढत्या प्रमाणात बाहेर पडण्याचे मार्ग म्हणून केला जात आहे। हा कल सार्वजनिक बाजाराच्या नीतिमत्तेला कमकुवत करतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं। देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याची